बऱ्यापैकी हा टॉप स्टिच होत आलेला आहे. शोल्डर जोडून झाली आहे आणि आता स्लीव जोडायचं चालू आहे. कपडा पण छान आहे, त्याच्यामुळे शिवायला इंटरेस्ट येते. बाही जोडून झाली याची. डबल टीप नेहमी मारायची आणि बाही जोडताना मोठी टीप सुद्धा घ्यायची नाही. अगदीच म्हणजे 3.5-3 वरची टीप तुम्ही घेऊ शकता. आता याला फिटिंग करायचं आहे, कारण स्लीव जोडून झालेला आहे, गळा वगैरे तयार झालेला आहे. आता फिटिंग आणि साईड कट वगैरे पॅक करून घ्यायचं. तर फायनली काम पुढे 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 सरकत आहे आणि आता बघा 3:45 वाजून गेलेले आहे, तर 3:50 झालेले आहेत. 6 वाजेपर्यंत हे सगळे द्यायचे, म्हणजे 5 वाजेपर्यंत द्यायचे होते ड्रेस, ते ऑलरेडी 1 ते सव्वा तास अगोदर झालेले आहेत. तर इथे बघा हा चिकनचा ड्रेस तयार झालेला आहे. साईड कट आहे तिकडे, ए लाईनमध्ये म्हणू शकता तुम्ही, आणि पाठीमागे सुद्धा पॅक गळा आहे. छोटीशे स्लीव्ज आहेत 4.5 इंचाचे. हा झाला फर्स्ट ड्रेस. अजून ह्याला प्रेस करणं बाकी आहे. सगळे हे शिवून झाले, ओव्हरलॉक करून ह्याला सरळ केलेले आहेत आणि अजून ह्याचं काम बाकी आहे. आणि हाच तो जो फॅब्रिक पेंटिंगवाला ड्रेस जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे. पेंटिंग जे आहे फॅब्रिकवर केलेलं ते खूप सुंदर दिसते आणि प्रॉपर सेट झाल्यानंतर ते अजून खुलून दिसते. प्रॉपर तितकीच हाईट आलेली आहे. पुढे याचा पानगळा आहे आणि पाठीमागे बंद गळा आहे आणि छोटी स्लीव्ज आहे. बॅक साईडला प्लेन आहे, त्याला टक्स दिलेले आहेत आणि पुढे जे आहे ते प्रिंट आहे. आणि हा सगळ्यात जास्त छान दिसणारा आणि वेळ घेणारा ड्रेस म्हणजे हा आहे बघा. बेबी पिंकमध्ये हा ड्रेस आहे आणि वर्क पण याचं खूप सुंदर आहे आणि याची डिझाईन जी आहे ती अशी आहे उभी आणि स्लीव्हजला इकडे अशी आडवी दिलेली आहे, त्यामुळे खूप छान याचा लुक येतो. आणि हा कॉलरचा नेक आहे, हे पहा, त्यांना कॉलर हवं होतं आणि हा मधला जो हा स्ट्रीप आहे ना, त्याच डिझाईनमध्ये आपण इथे कॉलर दिलेला आहे, त्याच्यामुळे अजून खूप छान आणि उठून दिसते, सुंदर दिसते. पुढे पानगळा दिलेला आहे आणि ते चायनीज कॉलर म्हणू शकता तुम्ही, ते दिलेलं आहे. तर खूप सुंदर असा हा ड्रेससुद्धा झालेला आहे. आता जस्ट शिवून झालेला आहे. म्हटलं एकदा तर तुम्हाला हे तिन्ही टॉप्स आहेत ते दाखवते आणि बाकीचे जे 2 ड्रेस अजून आहेत त्यांना अजून स्टिच करायचं आहे. हा सुद्धा मोठा टास्क आहे आणि हे माप मोठं आहे. फर्स्ट टाइम क्लायंट आलेलं, त्याच्यामुळे जिम्मेदारी सुद्धा खूप मोठी आहे. सो चला मग आता हे टास्क पूर्ण होत आहे. आता या टास्ककडे वळूया, म्हणजे हे सुद्धा क्लायंट न्यायला आले.